मांडव मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत घालावा, याला खरा जातीवंत माणूस म्हटला जातो. नाहीतर चाल ठेवायची राजहंसाची आणि वागणूक ठेवायची गिधाडाची, तू त्याच्या जिवेवरती. अशा माणसाला या जगात कवडी मौत सुद्धा किंमत नाही. पण हो, मी एकटा सुद्धा दरबारमध्ये बडबड करीत थांबलो आहे. अजून एकाही नोकराचा पत्ता नाही. आमचं राष्ट्र कसं रामराज्यासारखं नीतीनं नियमानं न्यायाला चालणारं राष्ट्र आहे. पाहूया ड्युटी कोणत्या प्रकारे करतात, ड्युटीवरती कधी येतात. कोणाला म्हणलास? डायरेक्ट तू कवालास मला म्हणलास? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तू कवाला मला म्हणलाय म्हणजे तुला बोलला होता. तुला नव तुझ्यामुळे फापालू का मी. आमच्या दोघांना विचार चाललाय मला. तुम्हाला काही भानगड नाही. आपल्या राष्ट्रामध्ये फेरफटका मारला, आनंदी आनंद आहे. हरिभजन चालू आहे, कीर्तन चालू आहे. अरे वा, अरे वा वा वा. हातबट्टी आहे, लाडू जिलेबीच्या हातबट्ट्या चालू आहे. त्या लाडू जिलेबी भजी करतात. प्रसाद प्रसाद आहे. हो. काय शेरा म्हणजे भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. बाकीचं काही नाही ना. जयजयकार चालू आहे. अरे वा 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 वा. या राष्ट्राचे राजे गोरगरिबाला दानधर्म करणारे सुरवीर बरोबर. राजे. कशाचं काय आहे काय झालं? तुमच्या पुढे दुसरी कशाची काय आहे? हा, आता पाठोमग आपण गेलो त्या मंगळवार पेठेत काय चाललं होतं? होय. गोरगरिबाला दानधर्म करणारे गोरगरिबाचे अन्नदाते राजे. बरोबर. कशाचं काय आहे? काय झालं? मग तुमच्या पुढे दुसरी कशाची काय आहे? तुमच्या पुढे दुसऱ्याचं काय आहे? बोला. आज एक बोलवण्याचं महत्वाचं कारण आहे तुम्हाला. काय? आपल्या राष्ट्रामध्ये चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. चोरांनी धुमाकूळ घातलाय? नाही का तर मग जायला सालेने मला साधा फोन सुद्धा केला नाही. नालाय का चोर फोन करून येते अक्कल आहे का? काहीच बोलतोय की. म्हणजे चोऱ्या व्हायला लागते. अरे गोरगरीब शेतकऱ्यांची ढोरं द्यायला लागले. बर बर बर. पीक पाणी त्यांच्या घरावरती दरोडे घालून काय असणारे 4 रुपये आहेत ते सुद्धा लुबाडून घेऊन चाललेले आहेत. मग याचा बंदोबस्त करणं ही आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. बरोबर. कारण मी सहज फेरफटका मारित असताना माझ्या कानावरती ही तक्रार आली. काय म्हणू? अरे चोरांनी धुमाकूळ घातलेला. काय बोलू? बर बर. अहो ते चोराचा बंदोबस्त कसा करायचा? तुम्ही कशासाठी आहात? पण ते काय आम्हाला सांगणार आहे का? अमुक ठिकाण आहे तुम्ही. काय? आमचे उजवे हात म्हणजे तात्याच आहे. हा काका साहेब, प्रधानजी काका. हा, बर. त्यांना ताबडतोब दरबारमध्ये पाचारण करा. तुम्ही जाताय का? हवलदार, काय? तुम्ही आमचे नोकर, आम्ही तुमचे. चाकर. मालक मालक मालक. आम्ही काम सांगायचं, आम्हाला ऐकायचं. आम्ही बरोबर. छो कुत्र्या, कानू बघ, तुला बी अक्कल नाही. तुकडे टाकल्याशिवाय साखरेला ओढ द्यायची काय गरज चालली आहे? तेव्हा विचार करा, कुणी जायचं कुणी तर थांबायचं आणि ताबडतोब प्रधानजी काकांना बोलावून घ्या. का जाऊन येताय तुम्ही? हो, तुम्ही जाणार आहे का मी जाऊ? परत मला तुम्ही म्हणू का मी जाणार होतो? सांगतो सांगतो. हा. हवलदार, काय? दोघांनी विचार करा.
चालतंय कोणी थांबायचं असेल थांबा, नसेल तर दोघंही जावा आणि ताबडतोब तात्यासाहेबांना बोलावून घेऊन या. का तू जाणार आहेस? तू जाणार आहेस काय? नाही, ते मला म्हणतोय तू जाणार आहे का? तुम्हाला नाही, मला म्हणतोय जाणार आहे तू का? जाणार आहेस काय? मग जा तू. दोघांपैकी कोणी जायचं कोणी थांबायचा विचार करा आणि ताबडतोब पाचारण करा. मी जातो मी जातो मी जातो. तात्या साहेबाला बोलवायचं आहे ना? आलाय का? मला तात्या साहेबाला बोलवायचं, बोलू ती माझी मी. बोलो बोलो. तात्या, ए तात्या. तात्या का किरडीवाले आहे? तात्या बोंबूला आल्यावर ती ही धबकाय पण तो धबूक आहे. हो तात्या साहेब. का तातडीनं हाक मारली? महाराजांनी दरबारकडे बोलवले. वा, हो हो. आमची आठवण अचानक त्यांना झाली. आता आहे का? आम्ही कोण आहोत? सुदाम विषय. सुगमविषयी हे सगळ्याला माहित नाही. कोण रे? कोण तू? ते आमचा मावळा एक आहे तिकडचा, सातारकडचा आहे ते. मग त्याचं इथं काय काम आहे? त्याचं काय नाही, ते किरवलीच आहे हो. ते मसरा झाला नाही इकडे ह्या भागात येतो. मस्तरा दलाल त्याला कुणाचेही नाव घेतात ती नव्ह, आम्ही कोण आहे? आम्हाला विचारता तुम्ही? तात्या साहेब आहे, आम्हाला माहित आहे. काका साहेब आहे. तात्या साहेब आहे. होय. कामानिमित्त आम्हाला राजाने पाठवलं, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून. महत्वाचं काम आहे. वा महाराज. एवढ्या तातडीने सांगितलं, एवढा वेळ लावते ही. हो, पाठकीना चलाची महत्वाचं काम आहे. काय काम आहे? काय वाक बडवायचं आहे म्हणते ती बाबा. वाक बडवायचा? वाक बडवणारा कोण असतो? वाक बडवणारा कोण असतो? तो मी आहे का? त्याच्यात ध्यानात काय आलं? हो नाही मी. अहो आम्ही कार्यक्रमात असतोय, हंटर बनवायला मला त्यानं वाघ बनवायला सांगितलं होतं, तुम्हाला नव्हतं. अरे ते वाघ बनवतात का नालाय का? आहे रे. नाही नाही, फक्त किरसुन्या ही करायचं. काय रे? नालाय का पाक लगा नाक फोडलं ते. नाकात रगत आता का बघ. कसला सुलट मारतो तिला का? नालाय का? महाराजांनी बोलवले. नाक बघायला उठतोस का मिशा उपटतोस माझ्या? आणि बघत होतो हात. चाल ताबडतो. चाल ताबड. राजाने बोलवलंय ना? काय सांगू काय? हा? मी आलोय म्हणून सांग. ए फाकड्या. त्याला म्हणतोय फाकड्या, मी आज चाललोय तुमच्याकडे, तू इथं थांब. माझ्या जवळ येऊन माझ्या कानात बोलतो. काय तुम्हाला सांगतो की बसा की बसा. या की. महाराज मी आलोय. लबाड बोलायचं आहे आम्हाला. हा रामखोरा, काय? तू सकाळी आलेला आम्ही पाहतो आहे. हा? आला आहे तसा चालता आहे. जाऊन आलो बाबा, जाऊन आलो. तुम्ही मला काय सांगितलं होतं? मी आलोय म्हणून सांग. तसा जाऊन मी म्हणतो, मग काय झालं? महाराज हम्म मी आलोय. हम्म आलाय तसा चालता हो. अहो ते मारल्यावर मला वाटलं पेरू भागाले, मला वाटलं माझ्या अंगावर पडलं काय. काय सांगितलं? काय सांगितलं? जा तू जा तिकडे. त्यांनी सांगितलं तसं. तुझी दिवाळी आणि माझी कोणतरी व्हायला लागले ना आलाय का? काय मला सांगा, ती कशी आणावी? प्रधानजी साहेब आले, त्यांचं आगमन झालं. हा आतमध्ये पाठवून देऊ का? आलाय का एवढं सांगायचं आहे? काय सांगितलं? थांब, माझ्या देण्यात आलं नाही. दोनच शब्द आहेत या. प्रधानजी साहेब आले देण्यात आलं. ए राजाराम, राजाराम, शिवराम, भिवराम, किती राम लावतो रे? थांबा थांबा थांबा, ते देण्यात ठेवायच्या नादात महाराज म्हणाय ते राजारामच म्हणलो. काय म्हणते आहे? आला कसं सांगू तुम्हाला काय? बघा, प्रधानजी साहेबांनी सांगितले. काय सांगितलं आहे? ते म्हणले महाराजांना जाऊन सांगा त्यांचं काय अंग बाहेर आले अंग वाटतं. बाहेर आलं. त्यांनी सांगितले बघा. बघा, तुम्ही त्यांना विचारा.
अंग बाहेर आले. तिने सांगितलंय हो, सांगितलंय तसं. काय सांगितलं? त्यांचं अंग बाहेर आले म्हणून महाराजाला सांगत गेला. सांगितलंय मला, मग मी काय करू? महाराज काय अंगठ्याने दाबतोय? तिकडे आता बी नाटमध्ये पाठवून द्या. काय करू? हे कळलं का तुला आधी मी ना? सांगतो लगेच. जा जा जा. मला कानफाडी येऊन पाठवतो. तू काय म्हणणार? तिने सांगितलंय आपदा करत आता म्हणून. आदमी आणि आपदा तुला कळतं का? आपदा करत आज म्हणल्यावर घेऊन चालू यार. तो हाणत नाही लागला. मग आता मी काय करू? जाऊ आतमध्ये बोललोय तुम्हाला. हा, काय रे? कश्मीर की पहाड़ियों से गिरता है बर्फों का झरना, कश्मीर की पहाड़ियों से गिरता है बर्फों का झरना। महाराज, हमसे कुछ भूल हो गई तो हमें माफ कर देना।